हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज एक नाही मी नेहमीच करमाळ्याला जाते, कारण की आमचा बाजारच तिथला असतो. काही ना काही घ्यायचं म्हणलं की आपल्याला तिथंच जावं लागतं. एक्स्ट्राचं नवीन वेगळं काहीतरी घरातलं घ्यायचं म्हणतात ना, तर तसं छोट्या मोठ्या वस्तू आमच्या गावात पण सगळ्या मिळतात. पण मम्मीचं पण एक काम होतं, तिचं फोन पे सुरू करायचं. एवढ्या दिवस पप्पांचं होतं, तर त्यांचं ते अकाउंट आता बंद करून मम्मीच्या नावाने ते सुरू केलेले. तर तिचं ते मोबाईलमध्ये अपडेट करायचं राहिलेलं आहे. तर त्यामुळे हे ते करतील. आणि मला केकशी संबंधित थोडंसं साहित्य घ्यायचं आहे, तर ते घेण्यासाठी जाणार आहे. तर म्हटलं चला आजचा पण एक छान असा आपला व्लॉग शूट होईल. आणि असंही तुमची सगळ्यांची डिमांड असते की ताई तुम्ही डेली व्लॉग टाकत जावा. तर म्हटलं चला आज आणखीन एक व्लॉग. इथं ह्या 2 व्हॅनिला फ्लेवरच्या लाद्या शिजवून ठेवलेल्या आहेत. तर याचा एकाचा म्हणजे दोन्हीचे पण स्ट्रॉबेरी फ्लेवरचेच करायचे आहेत बरं का. काय झालंय आहे ना, राधिका केकच्या ऑर्डर्स घेत होती, पण तिनं आता ते घेण्याचं बंद केलेले. म्हणजे बघा, मी लाडू बंद केले, राधिकाने केक बंद केले. तर असं काही नाहीये. काय होतंय माहितीये का, दुकानात आहे की नाही, ते भाऊजींच्या किराणा दुकानात सारखं हे सामान आण ते सामान आण, त्याच्या नादामध्ये की नाही की ते केकच्या सामानाकडे दुर्लक्ष होत होतं. आणि त्यातनं आमचा जो पहिला OTG होता त्याचा पण थोडासा प्रॉब्लेम झाला, त्याचा रॉड खराब झाला. अशी ही सगळी कारणं होते, ज्याच्यामुळे मग तिच्या हळूहळू ऑर्डर्स घेणं थांबवलं. आणि त्यातनं काय झालं, आता मी माझे मसाले बंद केले किंवा लाडू थांबवलेले आहेत करायचं. आणि मग म्हटलं, मग मी पण बसूनच म्हणजे माझ्याकडे रिकामा वेळ बराचसा होता. मग म्हटलं चला मीच आता परत एकदा ऑर्डर घ्यायला सुरुवात करते. तसं बघायला तर सगळ्यात पहिल्यांदा मीच ऑर्डर घेत होते किंवा असं म्हणजे केक वगैरे तयार करत होतो. पण नंतर मी माझ्या रेसिपीमुळे, लाडूमुळे, मसाल्यामुळे म्हटलं तूच कर, तूच त्याचं सगळं बघ. परत ते फिरून आता माझ्याकडे झालेले. बाई कर याला आज रडला नाही. मग काल मार खाल्लाय म्हणून आज रडला ना. प्रसन्न दादा पण आहे त्याच्यात. दादा म्हण की ऐकलं. इकडून जा रानू, इकडून जा. प्रसन्नच म्हणलं. रानू पण शाळेत चाललाय आमचा, माहितीये का. भाई आई ना तर सोडतच नाही बिचारा. काय करताय सकाळ सकाळ? होय, बघा असा नवरा पाहिजे सगळ्यांना. मी निवांत शूट घेत बसले, नवरा माझा एडिट करतोय माझी रेसिपी. आणि बऱ्याच जणांचे प्रश्न होते की आई नाना व्हिडिओत का दिसत नाही. तर सध्या आमच्या आई नाना खूप बिझी आहेत. आज गुरुवार, तर त्याच्यामुळे बाहेर पूजा मांडली आहे. आणि काय होतं माहिती का, हवा खरं तर हवेमुळं, पावसामुळं पावसाळ्यात शक्यतो कमीच प्रमाणात मांडण्यात येते. पण पाऊस पण काही एवढा येई नाही, त्यामुळे बाहेर पूजा मांडलेली आहे. होय का? बरं, सांगा हो, कमेंट करून सांगा काय सजेशन. इन्स्टाला खूप फोटो असतात. हां, फोटो म्हणजे व्हिडिओज किंवा असे, किंवा स्वतः तयार केले घरात. हा तेच की. हां, पण असं बाहेर ठेवायचंय बरं का. मग ती बाहेर ऊन, वारा, पाऊस ते सगळं सहन करू शकेल अशा पद्धतीचं पाहिजे. हे संगमरवरी आहे. आणि ह्याला बघा असे वेगवेगळे पार्ट असे चिटकवलेले आहेत. आणि खूप सगळं आणखीन याला डेकोरेशन होतं माहिती का. इथं खाली हे ज्या 2 पायऱ्या दिसत आहेत की नाही, तर ते सगळं त्याचं निघून गेलेलं आहे हळूहळू. आता फक्त हे एवढंच राहिलेलं आहे. त्यामुळे हे अशा पद्धतीचं आता आम्हाला नको आहे. दगडी पाहिजे हो. दगडीचं काय होतं, खराब होत नाही. आणि हे लगेच हे निघतंय ते उन्हाने आणि पावसाने. त्याचे जे चिटकवलेले आहेत की नाही ते सगळं निघून जाते. आणि ते परत आपण चिटकवायचं म्हटलं तर आपल्याला त्यांच्यासारखं चिटकवता येत नाही. आणि चिटकवेपर्यंत ते जे पार्ट आहेत ते तुटून फुटून जातात. आम्ही म्हणजे आज आहे की नाही, सकाळपासूनच एक छान असं वातावरण होतं पावसाचं. पण आमच्या इथं तसंच होतं, पाऊसच येत नाही आहे माहिती आहे का. अगदी फक्त ते वातावरणच होतंय पाऊस आल्यासारखं. आणि नंतर थोड्या वेळानंतर आहे तसं वातावरण होतंय. पाऊस खरं यायला पाहिजे माहिती आहे का. सगळेजण आमच्या इथं पावसाची वाट बघतात.
आमचं सगळं सामान घेईस तर बघा दाटून आलेत, ढग दाटून आलेत. थांबा, हे येईल का पुढं ठेवता? हां, पाऊस यायला लागलाय आणि मला वाटतं आम्ही बहुतेक भिजल. आम्ही एका दुकानामध्ये थांबलो माहिती आहे का, पाऊस यायला लागला बघा. आमची गाडी तिकडे लावली आहे. तर बघा पावसाळा सुरू झाल्यावर का आमच्या इथं फायनली आम्ही ना इतकं झोडपलोय ना. खरंच इतका पाऊस लागला करमाळ्यावरून आता इकडे येताना, आणि आमच्या वीटकडे पण पाऊस दिसतोय. हा आपला वीटचा रोड, आणि हे अशा पद्धतीनं सगळीकडं ढग दाटून आलेले आहेत. छान वातावरण झालंय आणि आम्ही केसापासून नखापर्यंत पूर्ण भिजलेलो आहोत. आणि इकडं तर बघा हे आमचाच मोटर चालू केली ती वाटतं, त्याचा ही ओलाव आहे. इकडं अजिबात कसलाच पाऊस नव्हता माहितीये का, आणि आम्ही तर पूर्ण भिजून आलोय. काय बर बर हा. अरे आता नीट आत नाही, आपल्याला नीट करायची ह्यांच्याकडे, सूरज काकाकडे. आणि बघा ह्यांच्याकडे बघा, एवढे लेकरं ऐकत नाही तुम्हाला, म्हणजे किती अवघड आहे. राधिकाला बरोबर ऐकतात माहितीये का, राधिकाच्या खमक्या आवाजाला बघूनच ती पोरं घाबरतात. तुम्हाला माहिती आहे का, आता इथं बघा बीट, म्हणजे आता बघा जे लोक माझा जुना व्हिडिओ बघतात की नाही, म्हणजे जुने व्हिडिओ त्यांनी पाहिलेत की नाही लॉकडाऊनमध्ये, तेव्हा त्यांनी बघितले राधिकाचं जेव्हा नवीन लग्न झालं की नाही, तर तिचं रक्त खूप कमी झालं. म्हणजे ती इतकी कमी झाली की अक्षरशः तुम्ही जर त्या ज्यांनी आत्तापासूनच मला पाहतायत ना एवढ्या रिसेंटली, त्यांनी जुने व्हिडिओ जाऊन चेक करा. राधिका नुसती अशी चवळीच्या शेंगासारखी झाली, केस गळले होते, तिचं रक्त कमी झालं, सगळं बरंच काय 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 झालं. तर तेव्हा तिचं रक्त आहे की नाही अगदी 3 पॉईंटवर आलं. आणि मग तेव्हा तिला डॉक्टरांनी सांगितलं होतं की बिटाचा ज्यूस प्यायचा. तर तिनं 3च दिवस बिटाचा ज्यूस पिली, तर तिचं रक्त खरंच वाढलं. म्हणजे बाकीचे पण आम्ही असं म्हणजे काही पण तिला असं, म्हणजे आता डॉक्टरांनी जे सांगितलेले ते कुठं कच्चे शेंगदाणे, काळी खजूर, ह्या त्या पण गोष्टी होत्या, तिळाचे लाडू हे ते. पण बिटाचा ज्यूस आहे ना एवढाच ग्लास, तर 3 ग्लास, म्हणजे 3 दिवस तिनं 3 ग्लास पिली. तर तिला खूप छान असा फरक पडलेला. आणि तुम्हाला सांगते आता सध्या पण आहे ना प्रेग्नन्सीमध्ये पण तिचं रक्त कमी झालं आहे, आईंना माहिती नाही आहे. तिचं आहे ना एक जास्त नाही, असं 1-2 पॉईंट कमी आहे, असं ते चेक करतात ना सगळं. तर त्याच्यामध्ये तिचं रक्त कमी म्हणजे डॉक्टर म्हटले की रक्त कमी आहे, रक्त वाढवण्याकडे लक्ष द्या. तर त्याच्यामुळे तिच्यासाठी आजची स्पेशल ही रेसिपी. तिला म्हटलं की बाबा बीट वगैरे खायचं, असं सॅलड म्हणून पण खातोच ना आपण रोजच्या जेवणात, पण आधीच तर तिला तसलं काही आवडत नाही. आता ही छान अशी रेसिपी, तर मी काय करणार आहे ना हे तुम्हाला पुढं गेल्यानंतर समजेल. पण ज्यांना कोणाला खरंच बाबा बीट खाण्याची आवश्यकता आहे म्हणजे शरीरासाठी, तर त्यांनी ही रेसिपी नक्की फॉलो करू शकतात. ज्यांना असं सलाड वगैरे हा प्रकार आवडत नाहीत की नाही, ते लोक असे आवडीने खातील माहिती आहे का. हे रानाची आमची सारखी रडारडीन पडापडीत चालू असते. आता सोबतच इथं हे गाजर पण आहे, जे मी वरण अगोदरच थोडंसं त्याची साल काढली होती, जी रफ असते ती, हे पण खिसून घेते आहे. मग काय तर मोठी जाऊ खडूसच असते. मोठी जाऊ खडूसच असते. उगं तुझं नशीब चांगलं आहे म्हणून मी तुला भेटली आहे. ह्याच्यात आहे ना आता मी म्हणजे आपला मेन इन्ग्रेडियंट आहे बीट आणि बटाटा.
तर काय होतं माहिती आहे का, बीट खाणं गरजेचं आहे आणि फक्त जर बीट खायचं म्हटलं तर मग ते खायला नको वाटतं. आणि बटाटा हा असा पदार्थ आहे की नाही, तर त्याच्या कॉम्बिनेशनसोबत कोणताही पदार्थ म्हणजे त्याची चव कशीही असू द्यात तर ती मॅनेज होऊन जाते आणि तो पदार्थ छान लागतो. त्याच्यामुळे ना इथं बीट आणि बटाटा हे 2 मेन इन्ग्रेडियंट आहेत. मसाले वगैरे तेच राहणार आहेत. फक्त आता एक्स्ट्राच्या ज्या वस्तू घेतल्या, जसं की माझ्याकडे एकच शिमला मिरची होती त्यामुळे मी तेवढीच घेतलेली आहे. वाटाणा घेतलेला आहे, हा मटार घेतलेला आहे, गाजर घेतले. आता याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आणखीन काही असतील ज्या की गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये घालाव्याशा वाटतात, तुमच्या आवडीचे पदार्थ ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. जसं की सोयाबीन असेल, पनीर असेल किंवा आणखीन एखादं कडधान्य भिजवून ते मॅश करून एखादी शिट्टी वगैरे काढून तसंसुद्धा तुम्ही करू शकता. आता इथं हे बटाटे आहेत ना असे गरम आहेत, याची साल काढून घेते. हे उकडून घेतलेत आपण. इथे ना हा बटाटा मॅश करायचा आहे आणि अर्थातच मटार आपण फ्रोझन घेतलेला आहे, तर त्यामुळे तो देखील या बटाट्याबरोबरच असा हलका फुलका मॅश करून घेते. म्हणजे परत आहे ना आपल्याला हे असे खूप अख्खे त्याचे कण मध्ये मध्ये येणार नाहीत रेसिपीच्या. आणि आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपण असे एकत्र करून घेतो आहे. बटाटा माझा थोडासा गरम आहे, तर त्यामुळे मी असं अगोदर चमच्याने हे एकत्र करते. बटाटा थंड झाला की हातानं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा असं चांगलं एकत्र हे करून मी घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चवी ॲड करणार आहेत. तर याच्यामध्ये ना मी अशी एक मिरची टाकून घेते. मगाशीच एक टाकली होती पण मला असं वाटतं ती थोडीशी कमी वाटेल म्हणून मी आणखीन एक चिरते. आपण एक छोट्या आकाराचं अर्ध लिंबू घेतलेलं आहे, तेवढा रस इथं मी टाकून घेते. हे सगळं लिंबू पिळते. छान चटपटीत असं हे आपल्याला करायचं. कसं आहे ना, प्रेग्नेंट बाईला खावंसं वाटावं अशा पद्धतीचं आपण हे करतो आहे, त्यामुळे चटपटीत अशा चवीचं करायचं आहे. त्यानंतर इथं पाव चमचा हा गरम मसाला, जिरा पावडर अर्धा चमचा, त्यानंतर धणा पावडर घेतलेली आहे 1 मोठा चमचा. आणि आता याच्यामध्ये लाल चटणी टाकते आहे. मगाशी पण थोडीशी मिरची टाकलेली आहे, आता मी चटणी टाकते आहे. तर तुमच्या हिशोबानं तुम्ही टाकायचे, तुम्हाला कितपत हे तिखट करायचे त्या सोयीनं. आणि अगदी थोडीशी आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ. आता इथं आपण हे मक्याचं पीठ घेतलेलं आहे किंवा कॉर्नफ्लोअर, हलका असा याला कुरकुरीतपणा येतो, सोबतच छान असं बाइंडिंगसुद्धा येतं. तर हे 2 चमचे टाकून घेतलेले आहे. आता परत एकदा हे सगळं आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊया. आपल्याला याच्या छोट्या छोट्या टिक्क्या करायच्यात, तर त्यासाठी हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला किती लहान किती मोठी करायची आहे त्या हिशोबाने याची टिक्की करून घ्यायची. गोल करू शकता किंवा चौकोनी करू शकता, कशीही केली तरी चव काय तीच राहणार आहे. सईला अभ्यासाला बसवले आणि सईच्या पोटात गुडगुड होते. ह्याचं उत्तर तुम्ही सांगा, तुमच्या पण मुलांच्या पोटात असंच गुडगुड होतं का? ते आहे का नाही एक म्हण, गाव बसा नाही की लुटेरे हाजीर, तसं आहे. काही गरज नाही आहे. मला कशाला आणले डॅडीने लग्न करून? सर असेच ॲडजस्ट करणार आहे मी. छोटा धमाका. त्याला तसं बोट लावू नको. कसं केलंच आहे तू? हे नॉनस्टिकचा यासाठीच घ्यायचा बरं का. काय होतं असं खूप चिटका चिटकीचे कुटाणे होत नाहीत. तर आता आहे ना हे म्हणजे साईड बाय साईडच होईल, कारण की याला एकतर सुरुवातीला तवा थोडासा गरम करून घेतला होता आणि नंतर पण मंद ते मध्यम आचेवरतीच आपल्याला करून घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्येपर्यंत ते चांगल्या पद्धतीनं तयार होतील. मी असा प्रयत्न करते की माझं बोलताना
वरचे ओठ वर जाऊ देत, वरचे दात वर जाऊ देत, खालचे ओठ खाली येऊ देत, खालचे दात खाली जाऊ देत. कारण की मला ते बोलताना जाणवत नाही. पण बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की मी अशा पद्धतीने बोलते. मी असं बोलत नाही. असं कसं बोलेल मी? एखाद्याचं नॅचरली असतं, ते आपोआप होतं की मी असं बोलले तरी ते दात ते खालीच राहतात. असंच होतंय ना. बऱ्याच जणांचं म्हणणं तसं की ताई तुम्ही दाताला दात लावून बोलता, पण मी तसं बोलत नाही. पण काय माहिती, मी पण असं माझं व्हिडिओ असं पाहते तुम्ही म्हणल्यानंतर की मी तशी बोलते का, पण ते तसं होतं तयार. पण मी मुद्दाम तसं करत नाही. आत्ता मी मुद्दाम करत होते. कसं 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 होतं कसं? हे काय, हे असं 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 असं. हां, तर हे ना सईच्या पुदिना मला पाहिजे होता. बाजारात त्या दिवशी पुदिना होता, पण मला तो घ्यावासा वाटला नाही. कारण की मला पुदिना असं घरातच लावायचा होता. खूप दिवस झाला. माझ्या मम्मीनी पण एक तर रोप दिलं आणि माझ्या मैत्रिणी. हां, मग मैत्रिणी, सईच्या मैत्रिणीच्या घरनं म्हणजे प्रांजूच्या घरनं हे रोपासहित आणलेलं आहे. आता मी काय करणार आहे माहिती आहे का, हे खालच्या मुळ्या आहेत तसं कुंडीत लावणार आहे तिकडं. माहिती आहे सई प्रांजल सगळ्यांना. आणि याचे फक्त पत्ते पत्ते काढून घेते. सरगस आहे तुझी बॉटल आणि पेन भेटला मम्मा. मी हां. रोप बाहेर ती लावते. पिऊ आहे ना, ती सईची मैत्रीण आहे. आणि तिची बारकी बहीण आहे ना, ती रानाची मैत्रीण आहे. त्यांनी पुदिना कुठं लावला होता ग सह्या? तो ना तिकडं लावलेला तिकडं. म्हणजे ते म्हणतात ना, पुदिन्याच्या सुगंधामध्येच असं खूप काही गोष्टी असतात. तशा पद्धतीचा फ्लेवर आहे. म्हणजे फक्त मी ते तोडलंय तर असं छान घमघमाट याचा सुटलेला आहे. हा, मस्त. तुम्ही रंग बघताय, छान असा याला रंग यायला लागलेला आहे. तर आता आहे ना, हे एक एक करून आपण असं टर्न करूयात. अर्ध्या तासात वापस येते. तुझी मम्मी म्हणलेली 1 तासात येते, 2 तासात गेली. थोडंसं 1-2 मिनिट आहे ना, मी मोठा गॅस करते. बोल. थांब थांब. आपण तेल टाकूयात. सुरुवातीला आपण साधारण 1 चमचाच टाकलं होतं. कुठं चालला? हा, काय सांगू? आणि तू कुठनं चालला? हे सई, त्याला नीट नाही ग. आणि त्याच्यावर लक्ष ठेव. तू पुढं, तो माग. मस्त दिसतंय हे अफलातून. याच्यासोबत आहे ना, एक छान अशी चटणी करणार आहे. म्हणजे तसं बघायला तर तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकता, पण चटणी करते असं त्यात. तुम्हाला सांगू का, म्हणजे याचं छान दिसतंय म्हणून असं याला हलक्या रंगावरती काढायचं नाही बरं का. म्हणजे आपण कसं म्हणतो, हलक्यात घ्यायचं नाही अजिबात. तर याला आहे ना, छान असं खरपूस असं दोन्हीही बाजूनं भाजून घ्यायचं. म्हणजे ती जी टिक्की आहे ना, म्हणजे आतमध्येपर्यंत वाफवली जाते. आपला फक्त बटाटा शिजलेला आहे, बाकीच्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या कच्च्याच आहेत. शिवाय कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे, त्यामुळे हलक्या रंगावरती त्याला भाजायच्या नाही आहेत. चांगल्याच त्याला व्यवस्थित दोन्हीही बाजूनं भाजू द्यात, म्हणजे छान फ्लेवर येईल. आणि आता माझं जवळजवळ होतच आले, पण फक्त आता ही एक साईड जी मी आत्ता पलटलेली तेवढी होऊ देते आणि मग गॅस बंद करते. पोरांनी सारखं बाहेर जायचं आणि घरातल्यांनी धरून आणायचं का? अरे रानू, आत्ता तू तिकडून गेलता की नाही, आणि इकडून कसं काय आला मग? हा, मम्माचं काम करतोय लेकरू. किती छान आहे ग बाई. मग काय तर. सई नाही काय आली? आहे ना, एक भन्नाट अशी चटणी करतोय. तर त्यासाठी पुदिना टाकून घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण खूप जास्त घ्यायचा नाही, फक्त 3 पाकळ्या घेतल्यात. आलं माझ्याकडचं संपलेलं आहे. एकच हिरवी मिरची घेतली आहे, कारण की कटलेट मी टेस्ट करून बघितला होता तर थोडासा तिखट झाला आहे नॉर्मल. तर त्यामुळे एकच हिरवी मिरची चटणीमध्ये टाकली, म्हणजे ती टेस्ट बॅलन्स होती किंवा खाताना ते मॅनेज होऊन जातं. आता हे अगोदर आपण फिरवून घेऊयात. आता याच्यामध्ये छान घट्टसर असं भरपूर दही घेतलेलं आहे, म्हणजे जवळजवळ अर्धा कप हे दही आहे. आणि
थोडंसं पाणी टाकून हे विसळून घेते. अशी छान स्मूथ अशी आपण ही चटणी तयार करतोय. थोडंसं मीठ आणि आता परत एकदा आपण हे मस्त असं ब्लेंड करून घेऊया. तुम्हाला सांगू का, एक मी यातलं टेस्ट केले, अफलातून असं हे लागते माहिती आहे का, लईच भारी लागते. पण तुम्हाला सांगू का, खाणारी बाई आहे की नाही तर ती एवढी काय इंटरेस्टेड नाहीसती असल्या गोष्टींच्या बाबतीत. तर आता बघूयात आपण, पण आपण तिच्या इंटरेस्टकडे बघून हे केलेलं नाही आहे, रक्त वाढवण्यासाठी केलेलं आहे. चलो, एवढं मागं कोण पळतं का. ती बाहेर होती तर मी बाहेर आले, आता ती आतमध्ये गेली, परत येईल म्हणा बाहेर. तिच्या हातात काहीतरी होतं, ती म्हणजे ठेवून येते आणि हात धुवून येते. तरी पण मी न खाता इथं थांबली आहे. म्हटलं असू देत, खाऊ देत तिलाच आधी, की नाही गं. कोणत्या मॅडम? नाही नाही रे, सारखं विचारल्यावर मात्र येतील. राणूला खायचं तोंडात दूध कशाला टाकतीये? दूध नाहीये, तेच दही खराब होतं म्हणून ते वापरलं नाही, ह्यांनी दुसरं दही आणलं. सरक राणू जा. राधाला तुम्हाला सांगू का, राधाला असं भारी वाटतं का नाही हे असं, म्हणजे काय माहिती का, तिनं असा भाव खायचा आणि आम्ही तिच्या मागं जायचं. नाही, तुम्हाला सुद्धा माहिती. हे दही आहे, मग ह्यात खा फक्त. ही काय आहे? ही दह्याची चटणी आहे. चटणी चांगली लागली. इतकं नको बुडवू राहता ते. छान लागते. मी तर आहे ना, तुम्हाला खरं सांगते, मी अशी गरोदर होते की रे, मी तर असे नुसते असे आराम आराम म्हणजे असे ले हे करून घ्यायचे माहिती का, असं नुसते हवाच हे की नाही. कसं लागतंय? कोरडं छान लागतंय ना. छान लागते. काहीतरी असं अर्धा कापायचा आणि वरून असं केक लावायचं आणि पाणी चिटकवायचं आणि थोडस त्याला गरम करून घ्यायचं वरून. त्याच्यात काय वगैरे असतं? त्याच्यात पण पुदिनाच आहे. पण ती काय झाले, मी काल गवत म्हणून उपटून टाकणार होतो त्याला. रानाने त्याला तसं केलंय. थांब ना एक सेकंड, कशासाठी? मी करते. मिक्स करायचंय ना. दे. अयो, हातावर बसला. हां, खड्डा कर नुसता एक. त्यात पण पुदिनाच आहे, पण तो आणखीन असा काही किती त्याला तेवढंच आले. कर खड्डा आहे जास्त. लगेच सगळ्या जणांचं काय आहे? हे 2-3 जागेवर लावले एकत्र. नाही, एकत्रच लावते की. वगा घ्या हो बाजूला. तसं थोडं काढायचं असं, एकदम काढलं की तसंच होणार ना. सरक दे इकडं. दम हे टाकायचे ना. ह्याला फक्त आपलं रोज तेवढं 1 जग पाणी घालत जा. एकच हा? 1च जग घालायचं. काय राणू आणि राणू ह्या जी पानं तोडायची नाहीत, आपलं झाड आहे. हा, आणि दिलं काय ते अरे नको आहे, ते पण राहू दे. त्याला पण आहे ना, पाणी टाकून हे होतं. कचऱ्याच्या डब्यात टाक. धर आणू, टाक ग त्या डब्यात. मी ह्याला टाकते आता. नाही आता नको टाकू सई, आता नाही टाकायची गरज. आत्ताच त्याला ओलीच आहे माती. इथं नळ केला, त्याचा एक फायदा झाला माहिती का. माहिती आहे सगळ्यांना, आत्ताच केलाय की नाही गाणं. आता तुम्हाला परतच्या वेळेस आहे ना, पुदिनाचं हे रोप चिटकलं ना मग दाखवते. आणि नेक्स्ट रेसिपीमध्ये अर्थातच आपण हेच वापरेल. राणू ओढायचं नाही काय. चला तर मग अशा पद्धतीनं हा होता आजचा आपला व्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटूयात अशाच छान अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.